आणि संपूर्ण आपले विरार क्रिकेट असोसिएशनची जी टीम आहेत त्यांचं मनापासून आभार व्यक्त करीत होतं असं म्हटलं होतं. चला मॅचला सुरुवात होईल. ऑल सेट ऑल गो. मैदानाच्या मध्ये रेडी होईल. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला बॉल. गोलंदाज तयार होत आहेत. स्ट्राईक एंडवरती बॅट्समॅन देखील तयार आहेत. आपले दोन्ही अंपायर्स देखील तयार आहेत. चांगली कामगिरी आतापर्यंत पंचांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेली आहेत या सलग 3 दिवसामध्ये. पहिला बॉल आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केला. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. निलेश आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर गोलंदाज निलेश आहेत. स्ट्राईक एंडला वैभव. सुनील आणि वैभवी जोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. पुन्हा मात्र हलक्या हाताने चेंडूला मात्र ढकलून देण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 2. चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त होते 2. पुढचा बॉल. पटका दर्जेदार खेळलाय. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून विकेटचं मात्र पतन होईल. फलंदाज बाद. सुनील यांच्या इनिंगला लागेल ब्रेक. गॉ. थँक्यू. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय. धावा फलकावरती 2-1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकतायत. अमित दादा चौधरी यांचं आगमन झालं. आपलं स्वागत असेल. विरार क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहिलं तर खजिनदार ही महत्वाची भूमिका मात्र जे बजावत आहेत ते अमित दादा चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. अमित दादा आपला वेलकम असेल. आपलं स्वागत असेल. 3 बॉलचा खेळ संपला. धावा फलकावरती 2-1 गडी बाद. 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. कुणाल मैदानावरती तयार आहेत. निलेश. पुढचा बॉल हवेमध्ये खेळलाय. आणखीन एक विकेट जाईल. कुणाल यांना देखील स्वस्तामध्ये बाद व्हावं लागेल. 2 वरती मात्र 2 धक्के दिलेत. गोलंदाज निलेश यांनी कमाल धमाल मैदानावरती मचावतोय. सायराज टीमला लागलात हे 2 झटके. गॉम. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने. थँक्यू. उद्या दिवसभर ही गाणी वाजतच राहतील कारण उद्या रामनवमीचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईनवरती जे आपले प्रेक्षक वर्ग आहेत मॅच आनंद घेण्यासाठी आला त्यांना एक विनंती आहेत. जो येल्लो कपडा तो येल्लो कपडा पकडून बसू नका विनंती आहेत. सोडून द्या. तुम्हाला चेअर हवा असेल तर चेअर आम्ही देतो तिथे पाठवून किंवा मंचावरती या. 4 बॉलचा खेळ संपला. धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्या आहेत. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा तयार आहेत. फुलटच बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. बॉल अडवण्यात आलाय. फिल्डिंग चांगली केल्यात. एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावा फलकावरती आपण पाहिलं तर एक सिंगलच्या माध्यमातून ऍड होत असताना पाहायला मिळत आहेत. 3 धावा. शेवटचा बॉल. कडक स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॉल अडवण्याचा प्रयत्न करतोय. फेकी होईपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. 1 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपलाय. धावा फलकावरती 4 धावा 2 गडी बाद. टीम मॉडर्न आर्ट या ठिकाणी दाखल झाल्यात. मॉडर्न आर्ट आपलं स्वागत असणार आहेत आणि टीम जय साई 11चा संघ देखील या ठिकाणी दाखल झालात. त्यांचे आपण स्वागत करूयात. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 4 2 गड्यांच्या मोबदल्यात. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. थँक्यू. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 4 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. टायमर सेट आहेत. वेळेमध्ये तुम्हाला षटक हाताळणं गरजेचं आहे आणि गोलंदाजीवरती येत आहेत पवन. सेकंड ओव्हर घेऊन. पॉवर प्ले मैदानावरती ऑन होत असताना पाहायला मिळतोय. पंचाने देखील सिग्नल प्रतिक्रिया कळवल्यात. डीजेच्या माध्यमातून देखील म्युझिक या ठिकाणी वाजल्यात आणि पॉवर प्ले मैदानावरती सुरू होत असताना पवन गोलंदाजीवरती आहेत. स्ट्राईक एंडला वैभव.
वैभवशाली खेळ त्याला करायचा आहे. दुसऱ्या बाजूला विरेश आहेत. पाहूयात कशा प्रकारे आज खेळ करणार हे दोन्ही खेळाडू. समोर मात्र जबाबदारी पवन यांच्या खांद्यावरती दिली जातात हरिओमच्या माध्यमातून. पहिला बॉल हलक्या दराच्या चेंडूला मात्र फक्त लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बॉलला ढकलून दिलेत. एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावफलक्यावरती धावा लगावण्यात आल्या 5. 2 गडी बाद. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त झालेला आहे. रन झाल्या 5 धावा 2 गडी बाद. पवन यांच्यावरती जी जबाबदारी आहे ती जबाबदारीचं भान ठेवून ते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. तर दुसऱ्या बाजूला विरेश, पाहूयात त्यांना कशा प्रकारे फेस करणार. थोडंसं अटॅकिंग फिल्डिंग सजवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. माहित आहेत या श्रेणी काय करायचं आहे, योग्य ठाऊक आहे पवन यांना. स्ट्रोक तर चांगला खेळला आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बाकअप चांगला होतोय. एक सिंगल वरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. धावफलक्यावरती धावा जर पाहिला तर जाऊन पोहोचतायत 6. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 बॉलवरती 2 सिंगल मैदानावरती कंप्लीट आतापर्यंत करण्यात आल्यात. लोवर फुलटस बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, तिथून मात्र बॉल अडवलाय. फेकी चांगली झाल्यात. पंचांकडे दात, पंचांचं बोट हवेमध्ये, फलंदाज मैदानाच्या बाहेर गॉन. एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी. थँक्यू. 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला. धावा धावफलक्यावरती 6 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहेत. वेळेकडे पाहणं गरजेचं आहे. टाइम खूप महत्वाचा असेल या स्पर्धेमध्ये. का वेळ निघून गेली तर बाकी सर्व गोष्टी तुम्ही मिस करू शकतायत. त्यामुळे वेळ आम्ही सातत्याने सांगत आहोत. 6 धावा 3 गडी बाद. 5 मिनिटं मात्र बाकी राहिलेले आहेत. तुम्हाला अजूनही 2 षटकं आणि 15 बॉल फेकायचे आहेत. चांगला बॉल टाकलाय. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. निर्धाव चेंडू येतोय. 1.4 चेंडू. धावा धावफलक्यावरती 6. लढावं लागेल, झुंजावं लागेल, क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. प्रीतमजी आपलं स्वागत आहे. आमच्या कणगरचे खेळाडू आहेत ते या मॅच आनंद घेतात, त्यांचे स्वागत असेल. 7 धावा 3 गडी बाद. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. पुन्हा मात्र आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करायचा होता. या बॉलला एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावफलक्यावरती आपण धावा पाहिलं तर जाऊन पोहोचतात. 8 धावा 3 गडी बाद. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. पाहूया शेवटचा बॉल कशा प्रकारे टाकला जाईल. लास्ट बॉल. आक्रमक स्ट्रोक खेळलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. बॉल लढवलायत. बिटवीन द गॅप खेळण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षकांना मात्र खूप चांगले फिल्डिंग केलंय. एफर्ट चांगले लावलेत. 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपलाय. धावा धावफलक्यावरती 9 धावा 3 गडी बाद. थँक्यू. शेवटची 4 मिनिटं बाकी आहे. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 2 षटकं फेकायचीच आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. 9 धावा. गोलंदाजीवरती मोहित तयार झालाय. पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल बागपूरला गेलेला केदार चेंडूला मात्र फक्त ढकलून दिला. ड्राईव्ह केलं. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. धावा धावफलक्यावरती 10 धावा. मागच्या 2 मॅचमध्ये आपण पाहिलं तर 44 पाहिल्यात. मागच्या मॅचमध्ये 47 पाहिल्यात. या मॅचमध्ये लोवेस्ट स्कोरच्या दिशेने वाटचाल सुरू आहे असं चित्र दिसत आहेत. पण साईराजला कमबॅक करायचं आहे. पुन्हा हलक्या तर ढकलून दिलेत. मोठ्या फटक्यासाठी मात्र कुठले खेळाडू जाणार, रन कुठले खेळाडू करणार, विरेश करणार, स्वप्नील करणार की त्यांना मोहित मैदानाच्या आतमध्ये थांबवून ठेवणार, याचं चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक्यावरती आतापर्यंत धावा पाहिल्यात तर 11 धावा आहेत. ओहो, चांगला बॉल पाहायला मिळाला. हलकासा स्विंग झाला, थोडा बाहेर निघाला. पंचांकडे आशेभूत नजरेने पाहिलं, परंतु पंचाने सांगितलं नाही, हा बॉल योग्य आहे. सिंगल पुन्हा मात्र मैदानावरती मिळेल. बॉल जाईल खेळाडू कक्षाच्या दिशेने. तिथे मात्र एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलक्यावरती 12. 12 लॉस ऑफ 3 विकेट्स. नेक्स्ट मॅच असेल मॉडर्न 8 आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल
जय साई 11 कॅप्टन चला या, दोन्ही कॅप्टन तयार राहा. आणखीन एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय. या मॅच मध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल हरिओम संघाने फेकलेले आहेत. बॅकवुडला गेले, फटका खेळायचा प्रयत्न, चांगले क्षेत्ररक्षण, फेकी थोडी खराब झाल्यात. त्याचा फायदा एक सिंगल मध्ये होईल. 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. रन झाला 13 गड्यांच्या मोबदल्यात. या एक धून ऐकूयात आणि येऊयात शेवटच्या 6 बॉलसाठी. चाऊल दलायला पाणीला पाटा गो हलद वाटायला मांडीला जाता गो चाऊल दलायला मांडीला पाटा गो हलद वाटा. चला शेवटचे 3 मिनिटं मैदानावरती बाकी असणार आहेत. ओहो वाईट बॉल. मैदानावरती पंचाने सांगितलंय अतिरिक्त स्वरूपाचा मारा करण्यात आलेला आहे. रन 14, 3 गडी बाद. शेवटचे 6 बॉल असतील. सुदेश यांच्यावरती जबाबदारी. सुदेश मात्र आपण पाहिलं तर मोठे फटके खेळू देत नाहीत. त्याच्या पहिल्या बॉलवरती एक वाईट, त्याच्यानंतर एक सिंगल. धावा फलकावरती 15 रन 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत. स्वप्नील यांच्यावरती आता दारोमदार असणार आहे. पाहूयात. ओ बॅकफुटला जाऊ, पुढे येऊ, मागे जाऊ या विचारामध्ये राहिल्यात. विकेट किपरही चुकले. जसे बॅट्समॅन चुकले होते तसे विकेट किपरही चुकले आहेत. बॉल पकडण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू त्यांच्या हातामध्येच नाही आला आणि शेवटी मात्र 1 रन मात्र कंप्लीट करण्यात आली. धावा फलकावरती 16 धावा, 3 गडी बाद. आतापर्यंत तर मी म्हणेन हरिओम संघानं चांगली पकड निर्माण केली. त्यांनी रोखून धरलंय सायराजच्या टीमला. आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका खेळलाय, सिंगल घेण्याचा प्रयत्न, फेकी मात्र त्या ठिकाणी जोपर्यंत होईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतात 17 धावा, 17 ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. दर्जेदार स्ट्रोक खेळलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4, कडक स्ट्रोक, चौकार. बसला हलतीचे दिसाला आणि त्याच्या नवरा पाटा बसला हलतीचे. थँक्यू. बॉलचा केस संपला 4, 2 बॉल बाकी आहेत. रन झाला 21, 21. शेवटचे 2 बॉलचा खेळ मैदानावरती पाहायला मिळेल. पहा हा स्ट्रोक कशा प्रकारे खेळलाय. क्षेत्ररक्षकाला दुसरा हारण्यासाठी चान्सेसच दिले गेले नाहीत. चला वेळ पाहणं गरजेचं आहे. जास्त वेळ जाणार नाहीत ही विनंती बॅट्समॅनला देखील असणार आहेत. अजूनही शेवटचं 1 मिनिट बाकी आहेत. 2 बॉल तुम्हाला मैदानावरती 1 मिनिटामध्ये फेकायचे आहेत. गोलंदाज तयार. सुदेश समोर स्वप्नील. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. बॅकफुटला गेले, फटका खेळण्याचा प्रयत्न, दर्जेदार स्ट्रोक, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस फील्डचा फायदा हलक्यात घ्यायचं नाहीत. हलक्यात घेताना स्वप्नील कार्यक्रम करतायत आणि मैदानावरती आलाय चौकार. थँक्यू. काय चूक घडली होती मैदानावरती ते पाहिलं आपण. पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, पुढे जाऊन फील्ड करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू तिथून मिस केलाय क्षेत्ररक्षकाने. पाठीमागे चान्सच नव्हता क्षेत्ररक्षकासाठी. 25 धावा, 25, लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट बॉल सुदेच्या षटकातील. पाहूया शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका येतोय का. आक्रमण तर केलाय शेवटच्या बॉलवरती, परंतु एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न, फेकी होईपर्यंत तिथे मात्र फलंदाज बाद होतील. रन मिळेल 1, धावा फलकावरती 26, 26 झाल्यात आणि टार्गेट असेल मैदानाच्या आतमध्ये 27, 27. चला पुढच्या मॅचचा टॉस करूयात. मॉडर्न नाट आणि जय 11चे कॅप्टन आपण या.
अमित दादा यांच्यासोबत आपण टॉस करूयात. मंडळाचे खजिनदार आहेत विरार क्रिकेट असोसिएशनचे, त्यांच्यासोबत केला जाईल टॉस. अमित दादा चौधरी यांच्यासोबत आपण करूया टॉस. एका बाजूला SPL आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्य. टॉस. SPL म्हटलंय आलाय स्वराज्याला, टॉस जिंकलाय तो खास करून टीम कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात. मॉडर्न आर्ट आकाश टॉस जिंकलेला आहे. काय डिसिजन असणार आहे? आम्ही फिल्डिंग घेऊ. फिल्डिंग घेण्याचं डिसिजन घेतलंय. फिल्डिंग करत असताना समोरच्या टीमला 4 ओव्हरमध्ये किती रन पर्यंत रोखणार? कमीत कमी 25 ते 27 रनांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. टीम मध्ये प्लॅनिंग कशा प्रकारे झाल्यात? आज प्रमुख खेळाडू कुठले असणार आहेत आणि कुठल्या खेळाडूवरती दारोमदार जास्तीत जास्त असणार आहे? प्रत्येक खेळाडू त्याच ताकदीचा आहे. तो प्रत्येक खेळाडू त्याला जे जे काम दिलंय तो चोख करण्याचा प्रयत्न करणार आहे. एकाचं नाव घेऊन चालणार नाही, कारण का प्रत्येकाला आज 100% द्यायचं आहे. ह्या कोर्टमध्ये या पेहरावामध्ये कसं वाटतंय? हे पहिल्यांदाच घातलेलं आहे, तर थँक्यू SPL बद्दल त्यांना थँक्यू म्हणत आहे. अभिनंदन असणार. फोटोशूट देखील तुम्ही करू शकताय. दुसऱ्या बाजूला कॅप्टन जय साईचे आहे. टॉस जिंकलं असतं तर काय डिसिजन असतं? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायची, तोडफोड बॅटिंग करावी लागेल. काय वाटतं 4 ओव्हरमध्ये किती रन? 30+. 30+. प्रमुख तुझ्याकडे असे कुठले खेळाडू जे 30+ करू शकतात? आमचे सर्वच प्लेयर 100% देतील. सर्व प्लेयर 100% देतील असं वाटतंय. या कोर्टमध्ये या पेहरावामध्ये कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. SPL पण खूप चांगलीच आहे. अभिनंदन आपल्याला असणार आहेत. आणि हे होते दोन्ही कॅप्टन. त्याने फक्त एवढं सांगितलं की छान वाटतंय. फक्त एवढं कोणी सांगितलं नाही की मी लग्नासाठी आलोय. कोण सांगत नाहीत, पण दोघांनाही कोर्टमध्ये त्या फिलिंग आल्या असतील. त्यामुळे SPL मध्ये तुम्हाला त्या सर्व काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत. जाऊयात पुन्हा त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. टार्गेट 27 आहे. हरिओम वर्सेस साईराज, साईराज वर्सेस हरिओम, निलेश वर्सेस प्रेम आणि प्रेम वर्सेस श्रीनिवास मैदानावरती तयार आहेत. ओहो, शेवटचा बॉल तर चांगला टाकला होता, परंतु विकेट किपर बीट झाल्यात पाठीमागे. रन घेण्याचा प्रयत्न मैदानावरती मिळेल. एक सिंगल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलात. पहिल्या ओव्हरमध्ये 6 सिंगल मैदानावरती पाहायला मिळालेले आहेत आणि 6 सिंगलनं रन झाल्यात बरोबर धावफलकावरती 6. सध्या ही 2 दृश्य तुम्ही एका स्क्रीनवरती पाहू शकता. 2 कॅमेरामॅनने टिपलेली आमची दोन्ही दृश्य तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळालीत. 1 ओव्हर 6 रन. थँक्यू. 1 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपला. धावा फलक्यावरती 6 धावा. सध्या आपला हा कॉमेंट्री बॉक्स आहे तो दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आपले स्कोरर देखील आहेत मिस्टर दिशांत मांगेल यांना दाखवण्याचा प्रयत्न सध्या आमच्या कॅमेरामॅनने केलाय. मिस्टर जयेश. जाऊयात पुन्हा 1 ओव्हर धावा फलक्यावरती 6. कुणाल मैदानावरती आहेत. स्ट्रायकरवरती प्रेम. कुणाल आपल्या घासकोपरी गावातील खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला प्रेम मैदानावरती त्यांच्या समोर असणार आहेत. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हलक्या त्याने चिरला, मात्र ढकलून दिला. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता परंतु थांबवलाय. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं. फिल्डिंग चांगली झाली आहे. कमी रन असलं तरी देखील रोखण्याचा प्रयत्न व्हायला हवा, कारण क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काही गोष्टी होऊ शकतात. त्यासाठी प्रयत्न हे तुम्हाला करायचेच असतात. धावा फलकावरती 7. एकूण 40 संघांना या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळतात, हेही विशेष आहे. त्याबद्दल SPLचं मनापासून धन्यवाद असेल. मागपुढला गेलं, स्लाइस केलं, कट केला, बॉलला ढकलून दिला. पुन्हा एक सिंगल साडी. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 8 कुणाची लागेल वाट. क्रिकेटचा थाट. 27चा पाठलाग. 16 मध्ये करायच्या 19 रन या मॅचला जिंकण्यासाठी.
एक एक डॉट बॉल, एक एक रन महत्वाचे असणार आहेत. बॅकफुटला गेले, फटका हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली केली आहे. सुरुवातीला कॅच घेण्याच्या प्रयत्नामध्ये जात होते, परंतु शेवटी मन बदललं. नाही, कॅच नाही घ्यायची, बॉलला थांबवायचा, चौकार नाही जाऊ द्यायचा, हे मात्र क्षेत्ररक्षकाने प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि त्यामध्ये चांगली फिल्डिंग. धावा फलकावरती 9 धावा, 1.3 चेंडूचा खेळ संपला, 9 धावा झालेल्या आहेत. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 15 मध्ये 18 धावांची गरज. कुणाल पुण्याच्या मैदानावरती तयार. कुणालच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलवरती 3 सिंगल आल्यात. मागच्या ओव्हरमध्ये 6 बॉलवरती 6 सिंगल. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसलाय, विकेट आलाय, मैदानाच्या बाहेर जावं लागेल निलेश यांना. विकेटचं पतन. गॉन. पंढरपुरात त्या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन द्यावाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन द्यावाचं लागत. थँक्यू. 1.4 चेंडूचा खेळ संपला. धावा फलकावरती 9 धावा, 1 गडी बाद. विकेटची डिमांड होती टीम साईराजला आणि विकेट मैदानावरती घेतलाय कुणाल यांनी. कुणालकडे ती श्रमता, कुणालकडे ती स्ट्रेंथ आहे, दाखवण्याचा प्रयत्न कुणाल करतायत. समोर पवन आल्यात. जोरकस फटका पवन यांनी खेळलाय, परंतु फिल्डिंग, वा काय फिल्डिंग झालाय त्या ठिकाणी. बॉल लढवलाय. या श्रेणी टाळ्यांचा गजर होतोय, कारण अशा प्रकारचे तुम्हाला क्षेत्ररक्षण रचना खूप महत्वाची असते आणि फिल्डिंगसाठी 100% एफर्ट मात्र मैदानावरती देण्यात आलेले आहेत. धावफलकावरती धावा 10, 27चा पाठलाग सुरू आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. बॅकवर्डला गेले, फटका खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये घाडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात 11 धावा. कंपॅरिझन पहा, आफ्टर 2 ओव्हर्स सायरस टीम 9ला 3 विकेट आणि हरिओम टीम आहे 11ला 1 विकेट. थोडं पुढे आहेत. पॉवर प्ले मैदानावरती घेण्यात आलाय. थँक्यू. पॉवर प्ले ऑन. स्क्रीनवरती दृश्य 12 बॉल मध्ये 16 धावेंचं लक्ष मैदानावरती पाहायला मिळेल. रिक्वायर्ड रन रेट 8चा असणार आहे. करंट रन रेट सध्या 5.50 वरती सुरू आहे आणि येणारे बॉल मैदानावरती 12 बॉल मध्ये 16 धावेंचं लक्ष. पाठीमागे पाहिलं तर मॉडर्न आर्टचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय, जो सध्या रेडी जर्सी मध्ये. यशकिनी, आकाश आणि त्यांचे संपूर्ण टीम सध्या त्या ठिकाणी रेडी आहेत. तेही तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. मॉडर्न आर्ट वर्सेस एका बाजूला आपण पाहिलं तर टीम जैसा 11 हाही संघ तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण मित्र परिवाराचा संघ असलेला तो संघ आहे. आज सर्व मित्र एकत्र पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. 12 मध्ये 16. चला टाइम पहा, वेळ पहा. वेळ निघून गेली तर मग बाकीच्या गोष्टी घडणार आहेत. आमचे टायमर आम्हाला सांगतायत किती टाइम झालाय, त्याही गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. 5 मिनिटं बाकी आहेत 2 ओव्हर फेकण्यासाठी. गोलंदाज तयार. फुल टच बॉल खेळण्याचा प्रयत्न. अशी दृश्य घडली होती, आपण पाहिलं होतं भरपूर वेळा, पण आता अति काही संकटात नाही, असंही कधी कधी होऊ शकतात. आरामातरित्या थोडंसं फेकी करायचं आहे, ते प्रयत्न सध्या करतात. धावा फलकावरती 12, 1 गडी बाद. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर एका बाजूला पवन, दुसऱ्या बाजूला प्रेम यांनी आतापर्यंत या मॅच मध्ये 7 बॉल मध्ये 7 धावा बनवल्यात. वेळ तर त्यांनी व्यथित केला मैदानाच्या आतमध्ये, वेळ त्यांनी दिलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला पवन जे नवीन आलेले खेळाडू आहेत. चला एका गोष्टीची विनंती आहे, 5 मिनिटांचा अवधी आहे तुम्हाला 2 ओव्हरसाठी. जर हा वेळ निघून गेला तर मग आणखीन काही गोष्टी होऊ शकतात. जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर मग एक खेळाडू हा मैदानाच्या बाहेर, मग डगआउट मध्ये जाऊन त्याला बसावं लागेल. ही विनंती असणार आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून त्या नियमावली मात्र तुमच्यासाठी आखण्यात आल्या आहेत. 13 धावा 1 गडी बाद. 2.2 चेंडूचे खेळ संपले आहेत. काल एका खेळाडूला आपण तसं बाहेर जाताना पाहिलेलं आहे, त्यामुळे आजही लक्ष केंद्रित आहेत. बरोबर फुटस बॉल खेळण्याचा प्रयत्न, समोर मात्र बॉलला भिरकावण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल कंप्लीट. आतापर्यंत सिंगलच्या माध्यमातून मात्र धावसंख्या फक्त पुढे चालू आहे. धावफलकावरती धावा झाल्या 14 रन.
मोठे फटके खेळू दिले जात नाहीत. साईराजच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली आहे त्यांची. आणखीन एकदा चांगली फिल्डिंग. वा काय फिल्डिंग करतायत स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये. आज स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. तुमच्याकडे चांगले बॅट्समॅन, तुमच्याकडे चांगले बॉलर नसतील तरी चालेल, पण तुमच्याकडे चांगले फिल्डर असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे चांगले क्षेत्ररक्षक असणं गरजेचं आहे. आज मैदानावरती दाखवून देत आहेत साईराजचा संघ. स्वतःला इम्प्रेस करतायत. दुसऱ्या बाजूला काउंटर अटॅक करायचा हरिओमला. पटका तर चांगला खेळलाय. धावचीची संधी मैदानावरती. आणि त्या जोरावरती हा सामना मात्र मैदानावरती त्याने जिंकलाय. खास करून क्रेडिट तर गोलंदाजाचे असणार आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे.